55। हेलो एवरीवन। अभी आप जो वीडियो देखोगे ना वो ऐसे फैमिली ब्लॉग है। तो फ्रेंड आए थे हमारे जो हमेशा हमारे घर में आते हैं, तो कुछ हमने हाउसी वाला गेम खेला था। अब ना जो वीडियो शूट किया था उस दिन मैं भूल ही गई वीडियो को एंड करना, बहुत काम हो गए तो फिर मैं सो गई। तो वीडियो तो मराठी में थोड़ा हिंदी में यूज़ किया, लेकिन नीचे मैंने उसका टेक्स्ट दिया हिंदी में, तो आप पढ़ सकते हो। उसके बाद उसी दिन रात को मैंने अवंती के लिए बनाया था लड्डू सत्तू वाले। अभी गर्मी का सीजन चालू हो गया है, तो जो बच्चों के बॉडी को सूट होगा मतलब गर्मी में, उस हिसाब से मैंने सत्तू के लड्डू बनाए। तो आप वो रेसिपी जरूर ट्राई करना। गर्मी में भी आप बच्चों को वो लड्डू दे सकते हो अगर आपके बच्चे 1 साल के ऊपर के हैं एंड हेल्दी है, लड्डू इझी पे है, तो जरूर ट्राय करना। जसे मावशी आणि काका एंटर होतील ना, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, जोरात क्लॅप करायचं, ठीक आहे? आता नाही काका आल्यावर डायरेक्ट नागपूरवरून वाढलं आपल्या आणि कोथिंबीर आणि हल्दीराम नागपूर नागपूर आणली होती आणि तशी मग. अरे होती माझ्याकडे वहिनी, मी त्या 1 रुपयाची ती जुडी भेटते हा. ब्लिंकिटला यावेळेस आज 7 रुपयाला मी 4 बोलवलं होतं. व्हिडिओ घेत आहेस भाऊ? हो आता आम्हाला पण आमचे मान वगैरे कापायला झालंय, स्वयंपाक झालाय, कढी सांबार आणि हे तुझ्या इडल्या. थांबा अजून एक आहे कोथिंबीर आणि हे शांती सीट मधले का? मस्त असते. हे काय आहे? हे जिलेबी आहे. जो जेवण करेल त्याला भेटेल. मी जेवण करेल, आताच देऊन द्या. मी आताच देऊन दे, मी आताच जेवण केलं. आम्हाला आवडलेला काकूच्या पूर्ण अॅनाटॉमी बाहेर आली. तेच तर. मग काका पण तुझं सर्कल टाकू त्याचंही दिसतं. मग म्हणून असं वाटतं की कधी, पण आपण नाही करू शकत. या बालाजीला जाऊ. हे बघ, हे भारी वाटतं यार. हो घेऊन जाऊ आपण. घेऊन जाऊ का आम्ही? किती हजार झालं तर? 4,000चा. गगन कसा गुंड दिसतो असं. नाही ग, छान दिसते ग. औषध वगैरे आलं तिथं इकडे बस. नाही इथे बसा. पेन्सिल किंवा पेन. चला रे, मी वाचतो. 1 2 जे मी वाचतो तुम्ही टिक करा. हा आईला दे. हा तू आईजवळ बस. तू आणि आई तुला की नंबर तू माझं बापरे, एवढेच दिले काय तुम्ही? चालेल. मला हे आवडले यार तू. हेच असतं की जे बीसी मध्ये वगैरे किती पार्टी खेळतात. अच्छा ते आहेत का? टिक करायचं पेनाने. फॅमिली एंटरटेनिंग गेम. हे बघा, फॅमिली एंटरटेनिंग गेम. गेम. त्याला झूम दाखव मला, करून 1 मिनिट दाखव, 1 मिनिट दाखव, 1 मिनिट दाखव. हाऊसिंग. हाऊसिंग. माझी आई तर एवढी खेळते हे बीसी थांब, मध्ये. हे याने मला कर. येतच नाही गेम. ते मी लोकं तुझ्याकडून ऐकलं. 10 रुपये लावतात आणि मग जे जिंकले मग त्यांच्याकडे ते पैसे. अच्छा. हे बघ कसं याच्यातच फिट करावं लागते. हो हो. आणि मग कोण सांगितलं नंबर नेमका? नाही, हा नंबर तिथं चेक करायचं, टिक करायची. ठीक आहे, मग मी पुन्हा मग इथे किती निघालं? 51. हा पण त्याचं 51. मग 51 इथे ठेवेल. ठीक आहे, मग हा पूर्ण 100 पर्यंत 90 पर्यंत नाही संपतो. नाही नाही थांब एक नाही मिनिट. संपतो. हा संपतो, बरोबर आहे. ते संपत पर्यंत वाटावं लागतं तुला. फॉर एक्झाम्पल याच्यात हे आहेत ना, फुल हाऊस म्हणजे ज्याचं सगळ्यात पहिले सगळे टिक झाले, कारण तो full house, जिंकला. तो जिंकला. हा, तो बाहेर पडला. सेकंड फर्स्ट लाईन आता 11 21 46 61 74 आला. हा, संपवायला. हा. 33 तर काढ. एक घे, एक घे, काढायचं. अरे टिक करो काय 31. हे पाहिजे 71. 71 किसका है? चलो 71 टिक. चांगले नंबर काढले रे. ओके. 71 आरू तुला आहे का? हा आरू आरूच आहे 71. सांगायचं. याच्यावर घे. याच्यावर ठेव. 16. 16. आरूचे खूप येत आहेत वाटतं असं दिसतंय मला. हा आरू आहे ना 16. हे काय तुझं? काय स्माइल दिली सुंदर. होईल ना. बस बस हे घे दादा. 55. हे घे कस्तुरी. कोणतं घेऊ? हे ते पण आहे तुझा. 55. हा झालं. बसा.
समाजचा पहिलंपणा बहिणीकडेच पाहायला भेटणार होतं. थँक्यू वहिनी. कस्तुरीला तुम्ही पण बाजूला. घे आरू व्यवस्थित पकड सांडेला हॅपी माहिती आता कोकम कसा झाला होता लास्ट वाला होता. टुडेज काय मेनू टुडेज मेनू हे अजून तुझं नाक किती छान आहे एकदम सगळं हिरो. तुम्हाला सांभाळ देऊ? हो मी घेते काय. आमची स्पीड वाढवायची नाही नाही ठीक आहे. नको कढी पण द्या. मी भाऊला वाढले भाऊनी मला वाढले फुटफिटला. आम्ही आता तू वहिनींना वाढ. मी घेते थँक्यू. द्या. अवंतीचं वॉट 2 years बेबी काय जेवते भाऊ भात. घेतो घेतो. त्याच्यामध्ये पिशवी होती ना हा, प्लास्टिकची? होती का हो. मला नव्हतं माहिती मी कधी युजच नव्हती केली. कुठली? आता म्हणूनच यूज नव्हती सॉरी केली. आहे. याच्यामध्ये अशी पिशवी टाकली होती तू पिशवी म्हणजे प्लास्टिक म्हणलं तू. हा प्लास्टिक होती हा. ठीक आहे. हे आता मला नाही माहिती तर काहीतरी कमी दिसतंय मला काही नाही तर मग घरी गेला बघशील आणि सांगशील कारण मी आता तुझा साफसफाई केली ना माझी तर दिसत तुला काही नॉर्मल ज्वेलरी असं काही नाहीये. हा नॉर्मल आहे एवढं काही नाहीये. हा बेल्ट लावला होता का? हो लावला होय, होता ना. लाचाचं लावलं. लावला होता ना. पहिल्या दिवशी कारण ह्याने प्रॉपर सिक्युअर होतं ते आपल्या छोट्या संगीतच्या दिवशी लावला होता बेल्ट सारखा बेल्ट आहे एकदम हुक लावायचा बेल्ट चढवायचा. चल चालेल. बाय का चला, मावशीला बाय बाय बाय. अरे अर्जुन बाहेर आहे ओय मावशीला. अर्जुन तिथं जिलेबीवर केलाय का? बंड्या आहे आमचा बंड्या बंडोपंत. बाहेर आता? बाहेर काका कधी मस्त जेवण झालं होतं पोट भरून खाल्लं आम्ही. थँक्यू फॉर द जेवण. पप्पा म्हणते ती तू लवकरच उठली की लवकर. बस बस भावा किती बाय छान करते भाऊ हाडू हाडू. कुठं दुखणार? हो जा. और अभी पूरा घर हो गया शांत रात के 11:30 बज गए अब मैं बनाऊंगी लड्डू तो उसके लिए मैंने लिए मखाने 1 कटोरी इसको हम ड्राई रोस्ट कर लेंगे बिल्कुल लो फ्लेम पे आपको मखाने ये कितने लेने हैं सत्तू वो मैंने बता दिया कटोरी कटोरी में या फिर आप कम ज़्यादा भी कर सकते हो ऐसा कोई इसका मेजरमेंट नहीं है समर के लिए लड्डू बना रही हूँ इसीलिए थोड़े ड्राई फ्रूट्स कम ही लिए बस काजू बादाम लिए एंड ये है पंपकिन सीड इजीली आपको मार्केट में 50-60 रुपए का पैकेट मिल जाता है जिसमें आप 2-3 बार यूज़ कर सकते हो ये भी बच्चों के लिए गर्मी में बहुत अच्छा होता है अब जो भी हमने ड्राई रोस्ट किए हैं ड्राई फ्रूट्स वगैरह मखाना उनको साइड में रख देंगे जब तक ये ठंडे हो रहे हम बना लेंगे चाशनी यहाँ पे तो मैं यहाँ पे खांड का यूज़ करूँगी ऑर्गेनिक खांड जो आती है ऐसे धागे वाली खांड आप यूज़ करते हैं क्योंकि गर्मी में ये ठंडा होता है बॉडी के लिए तो हम जागरी का यूज़ यहाँ पे अवॉइड करेंगे 2-3 महीने गर्मी में आप भी थोड़ा गुड़ का यूज़ होता है बच्चों के लिए कम कर दीजिए चाशनी बना लेंगे इस तरह से उसके धागे साइड में निकाल लेंगे अब यहाँ पे चाहे तो आप नारियल का बूरा भी डाल सकते हो ग्रेट किया और नारियल तो मेरे पास नहीं था तो मैंने थोड़े नारियल के टुकड़ों को थोड़ा रोस्ट करके साइड में रख दिया है चाशनी कैसे बनाना है तो 1 ग्लास पानी आपको लेना है उसका जब तक ऐसे तार ना बने आपको उसको पकाते रहना है अब यहाँ पे मैंने नाचनी लिया 1 कटोरी एंड 1 कटोरी सत्तू पाउडर लिया दोनों मैंने सेम लिए हैं 1-1 कटोरी अब इनको धीरे धीरे लो फ्लेम पे थोड़ा थोड़ा घी डाल के मैंने इस तरह से बिल्कुल कलर चेंज होने तक इसको रोस्ट कर लिया है देखिए अब दोनों का कलर एकदम चेंज हो गया है चॉकलेटी कलर का बन गया है अब मिक्सर ग्राइंडर जार में इलायची डाल दी हमने अब जो भी हमने ड्राई फ्रूट्स रोस्ट किए थे मखाना वगैरह वो डाल के ऐसे ही हम इसका पाउडर फॉर्म बना लेंगे आप बच्चों का आपका एज देख के कम ज़्यादा बारीक कर सकते हो मैंने थोड़ा फाइन ही कर दिया इस तरह से कोरस हाथ में ऐसे लग रहा है बहुत फाइन नहीं किया है अब इन सारे मिक्सचर को हम एक साथ फिर से पकाएंगे मतलब रोस्ट करेंगे तो थोड़ा थोड़ा गुड़ डाल के 3 से 4 मिनट के लिए हमें इसको बस रोस्ट करना है लो फ्लेम पे तब तक हमारी चाशनी भी बनकर तैयार हुई है तो चम्मच में इस तरह से चाशनी लेके हाथ से अगर आप करोगे उसको तार आ रहा है मतलब हमारी चाशनी बिल्कुल रेडी है अब बस हमें इसमें थोड़ा थोड़ा करके मिक्सचर में डालते जाना है जब ये चाशनी गर्म रहे हमें पूरी चाशनी यहाँ पे यूज़ करनी है
एंड अब ये मिक्सचर बहुत ज़्यादा गर्म है तो थोड़ा इसको गुनगुना होने देंगे और बाद में इसके लड्डू बनाएंगे। अगर आपके हाथों से लड्डू नहीं बन रहे तो आप थोड़ा-सा मिल्क ऐसे स्प्रिंक कर सकते हो, तो फिर आपके लड्डू आराम से बन जाएँगे। मैंने भी थोड़ा-सा ऊपर से दूध डाला है क्योंकि लड्डू थोड़े बनने में तकलीफ हो रही थी। अब इनको आप बाहर रख के आराम से 15 दिन के लिए रख सकते हो या फिर अगर आपने दूध मिक्स किया तो फ्रिज में रख दीजिए आराम से 2 महीने तो अच्छे से चलेंगे। एंड अवंती अभी ये लड्डू टेस्ट करेगी, बहुत हेल्दी है। आप समर में रोज-रोज नहीं दिया, 2 दिन में 1 बार ही दिया बच्चों को या खुद ने भी खाया तो भी हेल्दी ऑप्शन हो सकता है। तो लड्डू ज़रूर ट्राई कीजिएगा एंड कैसे लगे मुझे ज़रूर बताना। यानी अवंती का है नया स्टाइल लड्डू खाने का। कसा सांगा था? वीडियो बनता है शुरू आहे. हो फिनिश. गोया फिनिश करूँगे. गोया माया फिनिश. थँक यू.